जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, भारत हा असा देश आहे की ज्या ठिकाणी महान व्यक्ती जन्माला आल्या. त्याच्यामध्ये काही देव अवतारी मानले गेले, काहींना देव बनवण्यात आले. असे महान क्रांतिकारी सुद्धा भारतामध्ये जन्माला आले. भारत हा कृषीप्रधान देश तर आहेच. या देशामध्ये एका बाजूने अरबी समुद्र आहे, एका बाजूने बंगालचा उपसागर आहे, एका बाजूने हिंद महासागर आहे आणि एका बाजूने हिमालय पर्वत आहे. आणि अशा या सुजलाम सुफलाम धर्तीवरती अनेक वीर होऊन गेलेत. महान राजे, पराक्रमी शूर वीर जन्माला येऊन गेलेले आहेत. परंतु पूर्वीच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा येणाऱ्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये भूतो न भविष्यन्ति अशी व्यक्ती की जिचे नाव ऐकले की शरीरावरती रोम प्रफुल्लित, म्हणजे त्या रोमामध्ये जे शक्ती निर्माण होती ती एखाद्या भाल्याप्रमाणे टोकदार होतात ते. अशा त्या व्यक्तीचं नाव कधी काळी संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. आणि खरोखर अशा त्या महान व्यक्तीचं नाव आणि झेंडा त्यांनी त्रिलोक्यामध्ये फडकवला असं म्हणायला हरकत नाही. कारण भारताच्या हिमालयाच्या टोकापासून तर दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत ते नाव प्रसिद्ध आहे. एवढेच नाही तर जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ते नाव प्रसिद्ध आहे. आजही लोक नाव घेतात. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी जुलमी, अत्याचारी, दरोडेखोर, लुटारू अशा मुघल सत्तांना त्यांनी पायबंद घातला. ते मुस्लिमांचे शत्रू नव्हते, तर ते जुलमी, अत्याचारी, लुटारू अशा लोकांना आपले शत्रू मानत. त्याच्यामध्ये मग युरोप देशातील पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, डच असन, फ्रेंच असतील, अशा सर्वांना त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही जर अत्याचार कराल, लूट कराल तर तुम्ही आमचे शत्रू. आणि अशा प्रकारे त्यांनी सर्वप्रथम त्यांचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. ती तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. आता याच्यामध्ये काही तिथीनुसार जन्म उत्सव साजरा केला जातो, काही तारखेनुसार केला जातो, परंतु 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख इतिहासकार सर्वश्रुत मानतात. आता काही जण तिथीनुसार करायला लागले, ती गोष्ट वेगळी. आणि वयाच्या अवघ्या 15 वर्षी 13 वर्षाच्या कालावधी म्हणजे त्यांनी 1630 जन्म झाल्यानंतर 1645ला 15 वर्षाचे असताना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेतली आणि हर हर महादेव अशी गर्जना करत
हिंदवी स्वराज्य स्थापनेची पहिली शपथ त्यांनी रायरेश्वराच्या त्या खोऱ्यामध्ये घेतली. त्यांच्याबरोबर जे मावळे वगैरे होते त्या सह्याद्री पर्वताच्या रांगामधले, आणि त्या सर्व मावळ्याच्या सवंगड्याच्या सहकार्याने त्यांनी त्या ठिकाणी जी शपथ घेतली ती शपथ अशी होती की हिंदवी स्वराज्य हे श्रीची व्हावे, ही श्रीची इच्छा. म्हणजे प्रत्यक्ष शिवप्रभूची आणि माता श्री या शब्दामध्ये दोन अर्थ येतात. एक पुरुषार्थी येतो आणि एक स्त्रियार्थी येतो. त्याच्यामध्ये शिवप्रभूची इच्छा आणि मातेची इच्छा असे दोन्ही अर्थ होतात. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती शपथ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतल्यानंतर हळूहळू त्यांनी एक एक किल्ला घ्यायला सुरुवात केली. आणि पहिला किल्ला त्यांनी स्वराज्यामध्ये तोरणा किल्ला घेतला. या तोरणा किल्ल्याच्या यशानंतर जे त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, त्या तोरणा किल्ल्याच्या नूतनीकरणामध्ये म्हणा किंवा डागडूग करताना म्हणा, त्यांना जो खजिना सापडला त्या ठिकाणी, त्यांनी त्या ठिकाणचा खजिना स्वराज्य उभारण्याच्या कार्यासाठी उपयोगी घेतला. आणि त्यातून त्यांनी शस्त्रास्त्र, घोडे, आपल्या सैनिकांना लागणाऱ्या ढाली, तलवारी, शस्त्र, अस्त्र, भाले अशा म्हणजे अनेक प्रकारची अवजारं त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली. घोडे विकत घेतले. त्यांना सैनिकांना लागणारे घोडे वगैरे, कारण हे गरजेचं होतं. आणि अशा प्रकारचे अनेक साहित्य त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केलं, अस्तित्वात आणलं. आणि पुढे असे करत असताना त्यांनी जवळपास 50 किल्ले त्यावेळेस ताब्यामध्ये घेतले होते. त्याच्यामध्ये पन्हाळा असेल, पुरंदर, आता जो आपण सिंहगड म्हणतो, याला पूर्वी कोंढाणा म्हणायचे, तो कोंढाणा. त्याच्यानंतर प्रतापगडाच्या पूर्वीचा किल्ला, रायरीचा किल्ला म्हणून ओळखला जायचा तो किल्ला. असे अनेक किल्ले त्यांनी त्या ठिकाणी आपल्या ताब्यामध्ये घेतले. आणि हे सर्व करत असताना बालवयामध्येच सर्वप्रथम त्यांच्याकडे न्यायनिवाडा करण्यासाठी एक घटना अशी आली की रांझ्याच्या पाटलाने एका अत्याचारी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आणि ही गोष्ट ज्यावेळेस राजांना कळाली त्यावेळेस त्यांनी एकच सांगितले, कोणीही असो तो अत्याचार करणारा, भले आपला माणूस असो किंवा मुस्लिम असो किंवा परकीय युरोपीय असो, इंग्रज असो, पोर्तुगीज असो, डच असो, फ्रेंच असो, कुठलाही जरी असला, महिलांवर अत्याचार करणारा, बालकांवर अत्याचार करणारा, वयस्कर पुरुषावर अत्याचार करणारा कोणी जरी असला तरी तो आपला शत्रू. आणि विशेषतः महिलांवर अत्याचार करणारा सर्वप्रथम शत्रू. त्या राजाच्या पाटलाला भर चौकात आणा आणि त्याचे हातपाय कलम करून चव्हाट्यावर भर रस्त्याच्या चौकामध्ये, का तर ही शिक्षा सर्वांना माहीत झाली पाहिजे. दुसऱ्यांदा महिलांवर अत्याचार, बलात्कार करणारा गुन्हेगार घाबरला पाहिजे. तो कुठल्याही जमातीचा असो, कुठल्याही नातेसंबंधाचा असो, कुठल्याही प्रांताचा असो, आपल्याला त्याची भीती नाही. आणि हा कायदा करणारा जगातला पहिला राजा म्हणता येईल छत्रपती शिवाजी महाराज यांनीच हा पहिला कायदा जगातील असा अस्तित्वात आणला की अशा गुन्हेगाराला चौरंगाची शिक्षा. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला कळलं पाहिजे की यांनी कोणता गुन्हा केला, यांनी कोणता अपराध केला. त्याला शिक्षा कशी द्यायची? फाशीची शिक्षा नाही, जन्मठेपेची शिक्षा नाही, तर येणाऱ्या जाणाऱ्याला, अत्याचार करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला ती भीती निर्माण झाली पाहिजे, ती दहशत निर्माण झाली पाहिजे त्याच्यामध्ये की आपण अशी चूक करायला नको. जर आपण अशी कुठल्या प्रकारची महिलेवर एखाद्या अत्याचार करू तर आपलासुद्धा चौरंग केला जाईल. या भीतीने
ही भीती समाजामध्ये प्रांतामध्ये निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रांझेच्या पाटलाचा चौरंग केला होता. आणि हे सर्व करत असताना प्रत्येक वेळेस सर्वसामान्यांना न्याय योग्य पद्धतीने दिल्या जाईल हे सर्वप्रथम त्यांनी त्या काळामध्ये लक्ष वेधलं. आणि सावकारीची काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये सावकारी पद्धत खूप चालायची आणि सर्वप्रथम शेतकऱ्याला बियाणं उपलब्ध करून देण्याचं काम 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरू केले. कुठल्याही सावकाराकडून कर्ज घ्यायचे नाही, मागायचे नाही. प्रत्येक शेतकऱ्याला जे काही बियाणं लागेल ते स्वराज्यामधून दिले जाईल. आणि प्रत्येक तरुणामध्ये त्यांनी ही भावना निर्माण केली की हे स्वराज्य आपले आहे, आपल्या परिवाराचे आहे. हा परिवार, स्वराज्यामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती हा माझा परिवार आहे. हे स्वराज्य माझे आहे, माझ्या परिवाराचे आहे. या ठिकाणी जी व्यक्ती राहती ती माझ्या परिवाराचा हिस्सा आहे. मग तो कुठल्याही म्हणजे पदावर असो किंवा नसो, प्रत्येक तरुणाला, प्रत्येक गावकऱ्याला, सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली होती. एखादा मजूर असेल, एखादा शेतकरी असेल, एखादी ज्या स्त्रीला कोणी पती नाही, वडील नाही, भाऊ नाही, अशा स्त्रीला सुद्धा त्या ठिकाणी वाटायचं की हे स्वराज्य माझं आहे, आपलं आहे. या गावामध्ये, या राज्यामध्ये राहणारे लोक हे आपले. त्यांनी आपुलकी निर्माण केली, माणुसकी निर्माण केली. आणि त्यामुळेच प्रत्येक वेळेस स्वराज्यामध्ये हजारो सैनिक बिना वतनाचे, बिना जहागीरदारीचे त्या काळामध्ये अस्तित्वात आले. हालाकी मुघलांकडे जहागिरी पद्धत होती, वतनदारी पद्धत होती, देशमुखी देशपांडे पद्धत होती, तरीही लोक स्वराज्यामध्ये सामील झाले. आता बोटावर मोडण्यासारखे थोडेफार असते. आता जसं चंद्रराव मोरे, खंडोजी खोपडा, रांजाचा पाटील, हे जे बोटावर मोडण्यासारखे काही किडूक मिडूक असतात, ह्यांच्या गोष्टी वेगळ्या आहेत. आता ह्या लोकांनी त्यावेळेस महाराजांना सहकार्य नाही केले ती गोष्ट वेगळी. जसं की मिर्झा राजे जयसिंग ह्या माणसांनी जर कधी महाराजांना सहकार्य केले असते तर आज भारताचा इतिहास फार वेगळा राहिला असता. परंतु जे मांडलिक, ज्यांना, आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, विहीर असते, विहीर काय असतं, पाण्यानं भरलेली एक विहीर असते. आता पूर्वीच्या काळामध्ये त्या विहिरीमध्ये, आता ह्या मोटरी आल्यामुळं काय झालं की सर्व पाणी बाहेर काही सेकंदात फेकून दिलं गेलं. त्यामुळं जे बेडकाचे बीज अंडे वगैरे, खेकड्याचे बीज अंडे वगैरे सर्वच्या सर्व ती मोटर पाण्याच्या म्हणजे तिच्या ताकदीनं बाहेर ओढून घेते आणि बाहेर फेकून देते. परंतु पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं, मोठ नावाचा प्रकार चालायचा विहिरीवरती. आणि त्या विहिरीवरती जो मोठ नावाचा प्रकार चालायचा, त्या मोठेमुळं काय व्हायचं, जेवढं पाणी आपण बाहेर टाकू तेवढं पाणी तासभरामध्ये परत उपलब्ध व्हायचं. म्हणजे जमिनीमधून त्या विहिरीत यायचं, अशी सिस्टम होती. आता मोठेतून पाणी, विहिरीतून मोठेच्या साह्यानं पाणी काढायचं तर त्यासाठी जवळपास 2 किंवा 4 बैलं लागायची आणि त्यांच्या साह्यानं ते पाणी बाहेर काढलं जायचं. मग ते मोठेवरून अवलंबून असायचं ती किती लिटरची आहे किंवा किती किलोचं पाणी बाहेर फेकते, त्या पद्धतीनं ते बैलं त्या ठिकाणी जोडल्या जायचे. आणि अशा प्रकारे ते मोठीतून पाणी यायचं. त्यामुळं हे बीजांड जे मासे, बेडूक वगैरे जे काही खेकडे त्याच्यामध्ये वावरायचे, ते काय व्हायचे, एकमेकाच्या सहाऱ्याने सर्कलनुसार एकमेकाचे अंडे वगैरे खाऊन जीवन जगायचे.
किंवा मग त्या पाण्यामध्ये पडलेले पदार्थ वगैरे खाऊन ते जीवन जगायचे. अशा प्रकारे ते पाणी शुद्ध व्हायचं, फिल्टर व्हायचं. पण त्या पाण्यामध्ये जो बेडूक असतो, त्या बेडकाला काय वाटतं, ही जी विहीर आहे हेच सगळं जग आहे किंवा हेच ईश्वर. असं काही चंद्रराव मोरे, खंडोजी खोपडा, रांजेचे पाटील अशा लोकांना ते वाटायचं की आपण मुघलाकडं आहोत, ही सत्ता म्हणजे सर्व ईश्वर याच ठिकाणी, अशी त्यांची भावना होती. परंतु स्वराज्य ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस यांनी प्रखर विरोध केला आणि भरपूर जण आहेत त्यांची नावं घेण्यासारखी. परंतु जे आता प्रत्येक इतिहासकार वेगवेगळ्या पद्धतीची माहिती लिहितो, त्यांची नावं लिहितो, विरोध करणाऱ्यांची नावं लिहितो. हे वेगवेगळे प्रकार. बखरीमध्ये वेगवेगळ्यांची नावं आहेत, परंतु शक्यतो ह्या तिघांची नावं त्या काळामध्ये खूप चर्चेत होती. आणि ज्यावेळेस चित्रपट वगैरे केला जातो, त्या चित्रपटामध्ये चंद्रराव मोरे जावळीचे, त्याच्यानंतर खंडोजी खोपडा, त्याच्यानंतर रांजेचे पाटील या अशा लोकांचा उल्लेख त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. याच काळामध्ये महाराजांना अनेक स्वरूपामध्ये सर्वसामान्य लोकांनी, साधू संतांनी मदती वगैरे केल्याचा इतिहासकारांनी, बखरीकारांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. जसं की संत तुकाराम असतील, त्यांनी त्यांच्या काळातील जे काही सामाजिक कार्य करायचं, समाज प्रबोधन करायचं, त्यांनी ते समाज प्रबोधन करताना लोकांना ही जाणीव करून दिली की बाबांनो, भविष्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीला, सनातन धर्माला टिकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करत आहेत आणि तुम्ही शक्यतो काय करा की सैन्य शिक्षण घ्या, प्रशिक्षण घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या सैन्यामध्ये सामील व्हा. तसेच सज्जनगडावरील स्वामी समर्थ यांच्या बऱ्याचशा गोष्टी मी वाचल्या, ऐकल्या. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने अशी सैन्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्यांच्या माध्यमातून बरेच सैन्य या हिंदवी स्वराज्यामध्ये सामील झालं, असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आहे. आता चाफळच्या श्रीराम मंदिराची पायाभरणी वगैरे करताना त्या ठिकाणी छत्रपतींनी देणगी वगैरे दिल्याचा उल्लेख आहे. जसे की संत तुकाराम महाराज यांनी पहिली पदवी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज अशी दिलेली आहे. स्वामी रामदासांनी जांताराजा अशी पदवी दिलेली आहे आणि अशा अनेक पदव्या त्या काळामध्ये त्यांना साधू संतांनी, सर्वसामान्य जनतेने वेगवेगळ्या अशा उपाधी दिलेली आहे. परंतु आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो ज्यांच्या बऱ्याचशा गाड्या, टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, ज्यांना समजा काही गम न पस्ताव 4 वाजता त्यांची बुटं विसरून जातात रस्त्यानं किंवा मग तिकडंच कुठं 90-50 टाकून लोळतात, असे सुद्धा गाडीवर लिहितात जाणता राजा. पाठीमागं बुलेट वगैरे असते तिच्यावर लिहिते आम्हीच मराठे, आम्हीच शिवसैनिक. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, माझं म्हणणं आहे लिहायला हरकत नाही, परंतु आपण थोडे तरी छत्रपतीचे गुण आपल्यामध्ये बाळगायला पाहिजे. छत्रपती हे काही सर्वसामान्य व्यक्तिमत्व नव्हतं किंवा कोणी उठायचं त्यांचं नाव लावायचं किंवा स्वतः त्या पद्धतीनं नावलौकिक करायचं स्वतःचं, त्या पद्धतीचं ते गुण स्वतःमध्ये पाहिजे. बऱ्याचशा टू व्हीलरवर, फोर व्हीलरवर मी ते नावं बघितलेले आणि ते पाहिजे तसं वाटत नाही योग्य. ठीक आहे, बाकीचा विषय त्यांचा आहे, ते मानता नाही मानता किंवा ते स्वतः त्या पद्धतीनं वागता नाही वागता ती गोष्ट वेगळी. परंतु इतिहासाच्या दृष्टीने जर पाहिलं
तर मागील हजारो वर्ष असा राजा होणे नाही आणि भविष्यात होणे नाही. कारण ह्यांच्यामध्ये परमपुरुषोत्तम असे गुण होते. जसे की आपण कुठल्या एखाद्या देवतुल्य व्यक्तीबरोबर तुलना करायला हरकत नाही. जसे की श्रीकृष्णामध्ये जशा प्रकारचे गुण होते, कोणाची कोंडी कुठं करायची, कोणाला कुठं दाबायचं, कोणाचे सहाय्य कसं करायचं किंवा कोणाला कशी मदत करायची, हे सर्वच्या सर्व ज्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्याला माहीत होतं, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक गोष्ट ही कळत असावी किंवा त्यांच्याकडं जी गुप्तहेर यंत्रणा होती, जसे बहिर्जी नाईक आज आपण प्रत्येक वेळेस नाव ऐकतो. गुप्तहेर संस्थेचं नाव जर ऐकलं की सर्वप्रथम बहिर्जी नाईक यांचं नाव येतं. त्यांची जशी रचना होती, व्यूहरचना कोणाची, बहिर्जी नाईक यांची, त्या सतत गुप्तचर यंत्रणेमुळे महाराज प्रत्येक वेळेस यशस्वी झालेले आहेत. एका महिन्यामध्ये 12 अमावस्या येतात. आता भरपूर इतिहासकाराचं म्हणणं आहे की त्यांनी रात्रीच्या वेळी युद्ध केले भरपूर. तर एका वर्षामध्ये 12 अमावस्या येतात. महाराज 50 वर्ष जगले असं आपण गृहीत जर धरलं तर 600 किती 600 अमावस्या 50 वर्षाच्या काळामध्ये झाल्या. आता कधी कधी द्वारथी अमावस्या आली ती गोष्ट वेगळी, पण आपण एकच अमावस्या धरली. आता कधी कधी काय होतं, आता काल परवाची अमावस्या आदल्या दिवशी लागली आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर होती. म्हणजे द्वारथी अमावस्या आली ती गोष्ट वेगळी. समजा एखादी अमावस्या शुक्रवारी सुरू झाली दुपारून, ती रात्रभर राहिली, शनिवारी दुपारपर्यंत राहिली किंवा 4 वाजेपर्यंत राहिली, म्हणजे ती द्वारथी अमावस्या झाली. अशा द्वारथी अमावस्या त्या वेगळ्या, परंतु आपण सरासरी एकच अमावस्या धरली तर 12 महिन्याच्या 12 अमावस्या, 50 वर्षाच्या 600 अमावस्या आणि 600 अमावस्यामधून त्यांनी समजा 300 अमावस्यामध्ये युद्ध केली. काय केले, 300 अमावस्यामधून त्यांनी युद्ध केली. त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण नाही जरी म्हटलं 50 सोडले आपण तर 250 जिंकली. मग कधी कधी पौर्णिमेला सुद्धा युद्ध झालं असेल ती गोष्ट वेगळी, पण इतिहासकारांचं म्हणणं आहे की त्यांनी प्रत्येक युद्ध अमावस्येच्याच रात्री जिंकलं. कॅल्क्युलेशन करून पहा, जर समजा 250 जरी युद्ध जिंकले तर किती झाले. आणि ज्यावेळेस त्यांनी स्वराज्याची सुरुवात केली होती 1666च्या काळापर्यंत त्यांच्याकडे जवळपास म्हणजे 45 ते 66 हा जो काळ आहे, 10-15 वर्षाचा काळ जो आहे, त्या काळामध्ये त्यांनी जवळपास 50 किल्ले आपल्या ताब्यात घेतले होते. आणि 50 किल्ले आपल्या ताब्यात घेतले असताना जयसिंग राजे, मिर्झा राजे जयसिंग, आता जयसिंग हे राजपुतान्यातील, परंतु त्यांनी चाकरी कोणाकडे गेली, औरंगजेबाकडे. आणि ही चाकरी करत असताना त्यांनी त्या काळामध्ये छत्रपतींना आळा घालण्यासाठी काय केलेलं आहे, पुरंदरला वेढा दिलेला आहे. आणि त्या पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजे जयसिंग यांनी काय केलेलं आहे की छत्रपतींना एक आड घातली की तुम्ही या तहामध्ये जेवढे किल्ले तुमच्याकडे आहेत तेवढे काय करा, बादशाहाला देऊन टाका. परंतु महाराजांनी त्यांच्या बुद्धीचा वापर करून 50 किल्ल्याच्या ऐवजी फक्त 20च किल्ले दिलेत. किती दिलेत, 20. आणि ज्यावेळेस कागदोपत्री व्यवहार केला त्यावेळेस 23 किल्ले दाखवले. काही काही किल्ल्याला, आता समजा अंबड चौफुली, या अंबड चौफुलीला
कधी कधी मंठा रोड पण म्हटलं जातं, आंबड चौफुली म्हटलं जातं आणि मोतीबाग चौफुली म्हटलं जातं. मोतीबाग रोड किंवा कलेक्टर ऑफिस रोड. मग आता नेमकं तुम्हाला दिलंय कोणतं? अशा पद्धतीचे 3-3 नावं ग्रहित असलेले त्यांनी ते किल्ले त्या ठिकाणी दाखवले आणि 20च किल्ल्यामध्ये 3 किल्ल्याचा घोळ घातला आणि त्या काळामध्ये असे 23 किल्ले मिर्झा राजे जयसिंग यांना दिले आणि बाकीचे किल्ले आपल्याकडे ठेवले. बरं, काय केलं माहिती आहे का? सलग एका लाईनीत पूर्ण किल्ले नाही दिले. तो इतिहास वेगळा आहे, आपण त्यावर नंतरचा विषय मांडू. परंतु एक किल्ला सोडून दुसरा किल्ला किंवा तिसरा किल्ला असे मध्ये 2 किल्ल्याचा 1 किल्ल्याचा गॅप ठेवून किल्ले देण्यात आले आणि त्यामुळे ती बुद्धिमत्ता महाराजांची फार महत्त्वाची म्हणावं लागेल. किंवा दुसरी गोष्ट अशी की स्वराज्यावर चालून आलेला जो अफजल खान होता, याच्याशी कुठल्या पद्धतीने कार्य करायचं, या माणसाला कसं कोंडीमध्ये पकडायचं, ही जी मानसशास्त्राचा उपयोग करून त्यांनी त्या ठिकाणी तो कार्यक्रम केला. म्हणजे महाराजांना साम दाम दंड भेद चारही प्रकारचं ज्ञान होतं. बरं, भाषाविषयी जर म्हणा, मराठी, हिंदी, फारसी, संस्कृत, प्राकृत ह्या भाषा तर येतच होत्या. त्याचबरोबर त्यांना इतरही भाषेचं ज्ञान होतं. जसं इंग्रजी असेल त्या काळामध्ये जी काही थोडीफार असेल किंवा पोर्तुगीजची भाषा असेल, कारण शत्रूशी ज्यावेळेस संवाद साधायचा त्याची थोडीफार भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगतो बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या की जोपर्यंत शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये होते तोपर्यंत एकही युरोपियन महाराष्ट्रामध्ये शिरला नाही. त्यांनी प्रयत्न खूप केले. इंग्रजांनी प्रयत्न केले, पोर्तुगीजांनी प्रयत्न केले, डचांनी प्रयत्न केले, परंतु छत्रपती जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत एकाही युरोपियनला महाराष्ट्रामध्ये प्रवेश नाही मिळाला. हे युरोपियन, तसा तो वास्को दी गामा 1498लाच भारतात आला होता. वास्को दी गामा 1498लाच भारतात आला होता. म्हणजे पोर्तुगीज हे गोव्यामध्ये 100 वर्ष अगोदरच आले होते. काय? पोर्तुगीज 100 वर्षच अगोदर आले होते. म्हणजे छत्रपतीचा जन्म व्हायच्या अगोदर पोर्तुगीज गोव्यामध्ये होते. परंतु ज्यावेळेस स्वराज्याची निर्मिती सुरू झाली किंवा स्वराज्य स्थापन झालं त्यावेळेस महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रवेश नाही. जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तुम्ही व्यापार करू शकता, परंतु तुम्ही आमच्या राजकारणामध्ये राजकारणी व्यवहारामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाहीत. ही सक्त तामीद या युरोपियन लोकांना त्यांनी त्या काळामध्ये दिली होती. आणि एवढंच नाही, कल्याण भिवंडी या ठिकाणी ज्यावेळेस महाराजांनी स्वारी केली त्यावेळेस तिथल्या पोर्तुगीजांना त्यांनी सावंतवाडी या ठिकाणी, अक्षरशः सावंतवाडीमध्ये पोर्तुगीजांनी एक खांब उभा केला होता आणि जो व्यक्ती कॅथलिक ख्रिश्चन धर्म स्वीकारणार नाही त्याच्या हाताला बांधून त्या खांबाला बांधल्या जायचं आणि त्याला घोड्याच्या साह्याने ओढल्या जायचं. त्याच्या छातीला कमरेला घोड्याची रस्सी बांधल्या जायची आणि त्याचे हात मुळासकट उपटले जायचे. त्याला हस्तखांब किंवा हाताचा खांब म्हणून ओळखलं जातं त्या गोव्यामध्ये. त्या ठिकाणी महाराजांनी पोर्तुगीजाचा बंदोबस्त कसा केला माहीत आहे तुम्हाला सांगू? तुम्ही इतिहास वाचा, मी सांगत नाही, इतिहासामध्ये तो उल्लेख आहे. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळेस सांगताना हेच सांगतो की इतिहासाची विखुरलेली पाने तुम्ही जमा करा, त्याचं अध्ययन करा, वाचन करा, मनन करा.
आपल्या हिंदू संस्कृतीचं जतन करा. जी संस्कृतमध्ये ग्रंथ आहेत किंवा प्राकृतमध्ये ग्रंथ आहेत त्याची ती भाषा शिका. आपली भाषा आहे. संस्कृत प्राकृत ही आपली भाषा आहे, भारताची भाषा आहे. भले त्याला परवानगी त्या काळामध्ये नसेल, पण आज स्वातंत्र्य आहे, शिकायला हरकत नाही, समजून घ्या. आणि त्या काळामध्ये कुठली मनुस्मृती नव्हती, कुठली वेदवाणी नव्हती. फक्त जे शास्त्र चालायचं ते जुलमी लोकांचंच चालायचं. थोडंफार जे काही पूजापाठ वगैरे ते ठराविक कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणाकडं होतं. परंतु छत्रपतीच्या राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक ब्राह्मण पाहायला मिळतील. सोनोपंत असतील, मोरोपंत असतील, राहू असतील, त्याच्यानंतर अनेक त्यांचे वकीलसुद्धा जे ह्यांच्याकडे गेले होते अफजलखानाकडं, ते सुद्धा ब्राह्मणच होते. म्हणजे ह्या अनेक गोष्टी अशा आहेत की जेणेकरून आपल्या नंतरच्या काळामध्ये, छत्रपती वारल्यानंतरच्या काळामध्ये काय झालं तुम्हाला सांगतो. की जो इतिहासामध्ये बदल करण्यात आला, सगळ्यात पहिले कारखाना गोव्यामध्ये होता, छापखाना. त्या छापखान्यामध्ये 1560मध्ये पहिली हिंदू ग्रंथाची छपाई झाली. मी सांगत नाही, तो इतिहास सांगतोय. तुम्ही चेक करा, बघा, हरकत नाही बघायला आणि त्याचं अध्ययन करा. मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. त्या काळामध्ये जी छपाई झाली त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले. त्याच ठिकाणी मनुस्मृतीची छपाई करण्यात आली. असे अनेक ग्रंथ आहेत. रामायण असो, महाभारत असो, मनुस्मृती असो, ज्या काही ग्रंथाची छपाई झाली ती त्या काळामध्ये झाली. यांनी जे मेन ग्रंथ होते, प्रामुख्याने जे लोकचर्चित ग्रंथ होते, त्या ग्रंथाची काय केली, छपाई केली, त्याच्यामध्ये फेरबदल केले. मागं मी तुम्हाला फेरबदल कसा केला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की वाक्य कसं बदललं जातं हे तुम्ही समजून घ्या. मागचे माझे बाकीचे व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि या ठिकाणी ज्यावेळेस छत्रपतींनी सावंतवाडीमध्ये धर्मांतर करणाऱ्या काही ख्रिश्चन पाद्रींना त्या ठिकाणी बघितलं आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी खूप मोठा अत्याचार केला जातो हिंदू समाजावर, भारतीय लोकांवर. आणि त्यांनी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्या तिन्ही पाद्रींना मैदानात बोलवलं, भर चौकामध्ये बोलवलं, ज्या ठिकाणी तो खांब लावलेला होता की नाही त्याच ठिकाणी. आणि त्यांना चौकशी केली. चौकशी केल्यानंतर निदर्शनास आलं की हे धर्मांतरण करतायत. त्यांचे जाग्यावर शिरकर्म केलेत. मी सांगत नाही, इतिहास सांगतोय. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही वाचल्या तर तुम्हाला कळत. भरपूर मोठा इतिहास आहे छत्रपतींचा. मी काय म्हणतो, सांगायला जर बसलो तर माझ्या डोक्याची केस कमी पडतील, एवढं बारीक गोष्टी आहेत. छत्रपतींनी त्या काळामध्ये भारतीय समाजासाठी, भारतीय हिंदूंसाठी केलेल्या गोष्टी आहेत. ती प्रत्येक गोष्ट सांगायला एक केस जेवढे आहेत त्याच्यापेक्षा बारीक गोष्टी, म्हणजे आपण जर समजा गणना करत गेलो तर त्या गोष्टी आणि केस कमी पडतील. किंवा आकाशातल्या ज्या चांदण्या आहेत त्या जरी आपण मोजत बसलो, आता दिवस उजाडल्यानंतर त्या चांदण्या राहणार नाहीत. परंतु छत्रपतीच्या अशा बारीक गोष्टी आहेत की ते सांगणं कठीण आहे. इतक्या बारीक गोष्टी आहेत. तर बंधू आणि भगिनींनो, अशाच काळामध्ये प्रत्येक जुलमी लोकांशी सामना करत हे ज्यावेळेस 1666ला मिर्झा राजे जयसिंग यांनी तह केला, त्यावेळेस 23 किल्ले ह्यांच्याकडून घेतले. त्याच्यामध्ये काही कोकणातले किल्ले होते, काही गोवा परिसरातले किल्ले होते,
पूर्ण ह्यांनी एकाच पट्ट्यामधले किल्ले दिले नाहीत, तोडून तोडून किल्ले दिले, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये ते परत घेता येतील. आणि अशा पद्धतीने त्यांनी ती व्यूहरचना केलेली म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते व्यूहरचना केलेली. आता ज्यावेळेस जयसिंग राजांनी त्यांना सांगितलं किंवा तुम्ही 2 महिन्यानंतर बादशहाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसासाठी तुम्ही काय करा, बादशहाला काय करा, नजराणा घेऊन जा म्हणे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी 2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी तो काय केलं की नजराणा घेऊन जाताना राजांनी काही आपल्याबरोबर 5-6 हजार सैनिक बरोबर घेतलं आणि व्यूहरचना करताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी रचने त्यांच्या जी कल्पना होती, जी युक्ती होती, त्या युक्तीप्रमाणे कल्पनेप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक प्रांतामध्ये या लोकांची व्यूहरचना केली. आणि ज्यावेळेस आग्र्याला पोहोचले त्यावेळेस फक्त त्यांनी 5-10 लोकच आपले बरोबर नेले होते आणि एक हत्ती नेला होता. तो बादशहाला भेट दिला हत्ती, असा म्हणजे इतिहासकार सांगतात. जे काही असेल ते मी काही माझ्या मनात सांगत नाही. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी बादशहाला नजराणा भेट केला. परंतु एक राजाने दुसऱ्या राजाचं स्वागत कसं करावं, काय करावं, याचे काही नियम असतात आणि ते नियम बादशाह औरंगजेब यांनी ते पाळले नाहीत वगैरे, जे काय असेल ते असं इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये छत्रपतीचा अपमान झाला आणि त्या अपमानातून छत्रपतींनी त्या दरबारातून वाढदिवसाच्या दिवशीच काय केलेलं आहे, तडक बाहेर पडले. आणि ज्या ठिकाणी त्यांची रावटी होती त्या रावटीच्या ठिकाणी त्यांना 3.5 महिने नजरकैद करण्यात आलं. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शंभूराजे यांना. त्यावेळेस शंभूराजे 10-12 वर्षाचे असतील किंवा 5-7-8 वर्षाचे असतील, जे काय असेल ते वय, त्या वयानुसार त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलं होतं. राजांनी त्या ठिकाणी का नेलं छत्रपतींनी शंभूराजांना, की एक राजा दुसऱ्या राजाशी कशी वागणूक देतो, राजदरबारामधले पद्धत, शिष्टाचार वगैरे काय असतात हे पाहण्यासाठी शंभूराजांना त्या ठिकाणी घेऊन गेले होते. आणि याच ठिकाणी त्यांना कैद करण्यात आलं 3.5 महिने. 3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस शंभूराजे आणि छत्रपती या आग्र्याच्या कैदेतून, नजर कैदेतून त्यांनी ज्यावेळेस सुटका करून घेतली त्यावेळेस ते जवळपास 2 ते 3 महिन्यानंतर स्वराज्यामध्ये राजगडावर सुखरूपरित्या पोहोचले. त्यांनी जवळपास राजस्थान मधल्या मार्गे कर्नाटक वगैरे हैदराबाद ह्या मार्गे जाऊन नंतर स्वराज्यामध्ये दाखल झाले. ती त्यांची व्यूहरचना. आणि ज्यावेळेस ते 5-10 लोक त्यांच्याबरोबर होते, ज्यावेळेस ते किल्ल्यावर आले, राजगडावर आले, त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण 4,500-5 हजार जे सैन्य होतं त्यावेळेस त्यांच्याबरोबर ते सर्वच्या सर्व सैन्य परत जशाला तसं राजगडावर पूर्वीप्रमाणे जसे बाहेर पडले होते, राजगडावर येताना पूर्णचे पूर्ण सैन्य जशाला तसं त्यांच्याबरोबर होतं. म्हणजे ही त्यांची व्यूहरचना होती. म्हणजे ते किती दूरदृष्टीपणा त्यांच्यामध्ये होता हा आपल्या लक्षात येईल. बंधू आणि भगिनींनो, पुढील भागामध्ये आपण छत्रपतींचा इतिहास आणखी बघू. हा आपण थोडक्यामध्ये बघितला म्हणायला हरकत नाही. परंतु जसे हजारो वर्षामध्ये मागील काळामध्ये सुद्धा असा राजा झाला नाही
आणि भविष्यातही होणार नाही, अशा महान राजाला आणि धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.